फोनवर बघण्यामध्ये आपले तासनतास निघून जातात आणि ड्यू टू कंटिन्युअस बेंडिंग ऑफ नेक आपला इथला जो प्लॅटिस्मा मसल आहे जो की खूप थिन असतो त्याच्यावर लोड येतो असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे आपल्या नेकला बऱ्याच वेळेला रिंकल्स सॅगिंग आणि असे बँड्स तयार होतात. तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो की टेकनेक्स. सो व्हॉट इज टेकनेक? तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअस आपण जेव्हा टेक्नॉलॉजी म्हणा किंवा काही गोष्टींमध्ये आपण एंगेज राहतो, डाऊनवर्ड बेंडिंगमुळे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, तर आपल्या नेकच्या बँड्स तयार होतात. आणि हाऊ टू प्रिव्हेंट दॅट, तर ते प्रिव्हेंट कसे करावे, तर त्याचे काही सारे उपाय आहेत. तर तुम्ही तुमचे जे रुटीन आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी करू शकतात ज्या तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग की करेक्ट युअर पोश्चर. तुमचं बॅकबोन स्ट्रेट असावं, तुमचे इयर्स आणि शोल्डर्स अलाइनमेंटमध्ये असावेत. द पोश्चर करेक्शन ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड थिंग यू कॅन डू इज तुमचे फोन्स किंवा वेगवेगळे गॅजेट्स हे आय लेवलला असावेत, त्याच्यामुळे फॉरवर्ड बेंडिंग हे अवॉइड होईल. Third thing, we can apply different moisturizers, creams, serums with the advice of doctors to prevent techniques. And fourth thing, what you can do is neck exercises. आपली नेक वेगवेगळ्या दिशेने जेव्हा आपण फिरवतो तर तेव्हा हा मसल स्टिफ राहायला मदत होते आणि थोडंसं त्याला स्ट्रेंथ मिळते. अलॉंग विथ ऑल दिस जर फेस योगा प्रॅक्टिसेस पाहिले तर ते पण आपल्याला फायद्याचे ठरतात. देर आर डिफरंट फेस योगा प्रॅक्टिसेस आणि आपण ते करू शकतो. नेकसाठी एक सिम्पल असा म्हणता येईल की टू लुक ॲट द सिलिंग फॉर 10 seconds देन स्ट्रेट, आणि हे रिपीट करायचे फॉर 5 times मिनिमम. तुम्ही हे रिपीट करू शकता. तर जेव्हा आपण ह्या गोष्टी रिपीटेड करतो तेव्हा जे टेक्नॉलॉजीने होणारे डॅमेज आहेत जे की आपल्याला नेकला डॅमेज करतात, इव्हेंच्युअली आपल्या लोअर फेसलाही डॅमेज करतात, तर ते आपण टाळू शकतो. थँक्यू.